धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूरतर्फे भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न। दिनदर्शिका प्रकाशन तसेच कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्घाटन। नमस्कार, वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज, मी प्रतिनिधी गणेश आहिरे आपलं स्वागत आहे। धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिनाचा भव्य सोहळा सांस्कृतिक भवनात उत्साहात संपन्न झाला। याचवेळी धम्मदीप दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट अविनाश महादेव थोरात यांनी भूषवले। प्रख्यात लेखक, संपादक व प्रबोधक संजय आवटे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की संविधान गौरव दिन म्हणजे भारतीय नागरिकांचा गौरव दिन। प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्याचे पालन करून समाजात समता, बंधुता आणि न्याय रुजवावा। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मिलिंद चन्ने यांनी केले, तर सूत्रसंचालन सरचिटणीस हरिलाल उबाळे सर यांनी उत्तमपणे पार पाडले। सन 2005 पासून धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था संविधान गौरव दिन नियमितपणे साजरा करत असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय A.D. घायवट सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी 9 वर्ष अध्यक्षपद भूषवत शहापूरमध्ये संस्थेची भक्कम पायाभरणी केली। संस्थेने 28 गुंठे जागा खरेदी करून तेथे UPSC, MPSC विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, भव्य सांस्कृतिक केंद्र, महिला बचत गट मार्गदर्शन केंद्र, पाली भाषा केंद्र तसेच बुद्ध विहारात बुद्ध रूपाची स्थापना अशा उपक्रमाची उभारणी केली। सांस्कृतिक केंद्र उभारणीत माननीय महेंद्र उबाळे, माननीय महेश सागर, माननीय सुरेश थोरात तसेच इतर दानशूर व्यक्तीचे मोलाचे योगदान लाभले आहे। कार्यक्रमास माननीय सुरेश सावंत, ज्येष्ठ विचारवंत, माननीय B.D. जाधव, सेवानिवृत्त उपजिल्हा अधिकारी, ॲडव्होकेट सेवक उमवणे, अध्यक्ष शहापूर तालुका वकील संघटना, माननीय गरुड साहेब, सेवानिवृत्त उपजिल्हा अधिकारी, महिला ब्रिगेडियर ज्योतिताई गायकवाड तसेच बहुजन वर्गातील विविध मान्यवर आणि वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शंकर गायकवाड, बाळकृष्ण सोनवणे तसेच इतर पत्रकार बांधव उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष अशोक दूधसागरे, दिलीप वाकचौरे, अशोक गायकवाड, प्रकाश पवार, दिलीप ओंकारेश्वर, सुनील उबाळे, मधुकर उबाळे, जनार्दन उबाळे, उत्तम गायकवाड, रमेश शेवाळे, महादेव भोईर, सुधीर जावळे तसेच धम्मदीप संस्थेतील सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले। अध्यक्षीय मनोगतात सर्व भारतीयांनी संविधानाच्या मूल्याचे संरक्षण करावे, अर्थात संविधानाचे जतन करावे व धम्मदीपला भरभरून सहकार्य करावे असे आवाहन केले। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली। मुख्य संपादक सागर रोकडे, संपादक संदेश भालेराव। पाहत रहा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज। त्यांची प्रगती झालेली आहे। हे सर्वांची आवडीची आहे। मी त्यांचं मनापूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर धम्मदीप संस्थेच्या आजच्या कार्यक्रमासाठी आपण स्वागत करायचं आहे।
जिल्ह्यात पहिल्यांदा धम्मदीप कालदर्शिकेचं प्रकाशन झालं असं मी पुन्हा जाहीर करतो. ॲडव्होकेट अविनाश थोरात हे माझे जुने मित्र आहेत आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्हाला शहा बोलता यायचं. अलीकडे शहा म्हणते की भीती वाटते, पण हे वेगळं शहा आहे. याचा इतिहास वेगळा आहे, याची लेगसी वेगळी आहे, वारसा वेगळा आहे. पण अविनाश थोरात हे असे दोस्त आहेत की ते माझा जवळचे मित्र असल्यामुळे त्यांची विनंती ही विनंती नसते, तो आदेश असतो. मी ते लगेच मान्य केली. पण ते हुशार आहे, राजकारणामध्ये आहे. तर ते मला म्हटले आमच्या कार्य करू नका, तुम्हाला पुण्याहून फक्त 2 तास लागले. आणि आज मला कळलं किती त्रास लागतो. पण ते मला माझी मानसिक तयारी करण्यासाठी मला तिथेच जायचं असं समजून मी आलो. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रसन्न चेहरे बघून मला फार छान वाटतं. बांधणी इथं केली आहे, बुद्ध विहार आहे, अभ्यासिका आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की नवोजन घडवण्याचा, नवी मुलं घडवण्याचा, त्याच्या स्वप्नांना बळ देण्याचा घरातला प्रयत्न आपण सगळेजण करता हे अत्यंत महत्वाचं. मला असं वाटतं की हा दुःख कोणाला कळलं असेल तर तो तुम्हा लोकांना कळले. खरे बाबासाहेब कोणाला कळले असेल तर ते तुम्हा लोकांना कळलेले आहेत. कारण बाबासाहेब फक्त जय भीम म्हणून चालत नाही, जय भीमचा अर्थ कळला पाहिजे, जय भीमचा आशय कळला पाहिजे. मी नेहमी सांगतो जय भीम हा साकारा नाही, तो कमवावा लागतो. नाही तर मी आहे म्हणून मी आहे जय भीम नाही. जय भीम म्हणण्याची हिंमत मनामध्ये असली पाहिजे, मेंदूमध्ये असली पाहिजे, मनगटामध्ये असली पाहिजे. आणि ती हिंमत जेव्हा येते, लक्षात घ्या, जय भीम म्हणण्याची हिंमत तेव्हा येते जेव्हा किंमत चुकवण्याची तयारी असते. जर किंमत चुकवायची नाही तर जय भीम म्हणू नये असं मी नेहमी सांगतो. आणि म्हणून अशा निमित्तानं आपल्या सगळ्यांशी बोलताना मला छान वाटतं. आणि सगळ्यात मला जास्त आनंद का होतोय एवढ्या मोठ्या संख्येनं महिला संविधान दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरलो. माझे जवळपास 13वं भाषण आहे राज्यभरात. पण सगळीकडे जाताना एक अपवाद बघळला तर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला कुठे जातात. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी प्रामुख्याने काम केलं. बाबासाहेबांना विचारलं की लोकशाहीचं काय होईल. बाबासाहेब म्हणतात मला जरा खात्री कमी वाटते, पण मला एक असं वाटतंय या देशातल्या महिला, मला एक असं वाटतं या देशातले तरुण. तुम्ही बघितलं सगळ्या गोंधळ यांनीच झाला. महाराष्ट्रामध्ये पण गोंधळ यांनीच झाला, बिहारमध्ये पण गोंधळ यांनीच झाला. यांच्याशी बोलणं मला महत्वाचं आहे. आपण विसरलो आणि म्हणून यांच्याशी बोललं पाहिजे. आणि यांना कळलं पाहिजे काही तू स्वतंत्र नव्हती म्हणून तुमची जाळी मग स्वतंत्र झाली. मनुस्मृती जाळण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की जो ग्रंथच म्हणतो महिलेला स्वातंत्र्य नाही तो ग्रंथ आम्ही टाकला. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट की आपण सगळ्या मोठ्या संख्येने आलेल्या. संविधानामध्ये काय मला विचारतो की संविधान म्हणजे नक्की काय. म्हणजे संविधान म्हणजे प्रेम कसं करावं आणि प्रेम करावं हे सांगणारा ग्रंथ आहे. तुम्हाला मजा झाली जेव्हा संविधान लिहून पूर्ण झालं तेव्हा नेहरू आणि बाबासाहेब हे दोघे अत्यंत कलासंत गोष्ट होते, अत्यंत कलाप्रेमी. तर बाबासाहेब असं म्हणाले नेहरू की मला असं वाटतं की हे छापील वगैरे सगळं ठीक आहे, पण हे हस्तलिखित प्रत्येकी तयार झाले, हाताला लिहिले ठीक आहे, हाताला लिहिले त्याची चित्र पण काढले, हाताला लिहिली कोण चित्र कोण काढले. तेव्हा प्रेम बिहारी रायदादा नावाचे गृहस्थ होते. ते खूप चांगले चित्रकार, खूप चांगले सुलेखनकार. ते म्हणजे मी तसं लिहित आहे. मग त्याला विचारलं पण मानधन किती घ्या. मानधन महत्वाचं असतं. मानधन किती घ्या. माझं मानधन तुम्हाला परवडणार नाही, माझं मानधन फार असतं. तरी बाबासाहेब म्हणते नेहरू म्हणते सांगा काय मानधन असेल. त्यामुळे प्रत्येक पानावर सही तुम्हाला चालेल का. दोघांनाही तुम्हाला आवडलं नाही तर प्रत्येक पानावर पूर्ण सही काही बरं वाटत. पण तरी आता त्यांची इच्छा आहे, एवढा मोठा कलावंत आहे. तर नेहरू म्हणाले बाबासाहेब म्हणते ठीक आहे करा साहेब. त्यांचं नाव प्रेम बिहारी रायदादा, पण त्यांनी प्रत्येक पानावर सही काय केली प्रेम प्रेम प्रेम. बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब म्हणले संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम आहे. आणि म्हणून हे संविधान जे आहे हे संविधान पोहोचणं याचा अर्थ कळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कल्पना करा काल
ती माणसं अंतिम सत्ताधीश झाली ते कशामुळे? केवळ संविधानाने. आणि म्हणून संविधानाचा गौरव मगाशी म्हणते फार चांगला उल्लेख आहे. हा गौरव आपला स्वतःचा गौरव आहे. हा सन्मान आपल्या स्वतःचा सन्मान आहे. हा सन्मान काय आहे? हा गौरव काय आहे? आणि संविधान काय आहे हे समजलं पाहिजे. आपला वारसा काय आहे हे समजलं पाहिजे. भारताची कल्पना काय आहे हे पण समजलं पाहिजे. एक लक्षात घ्या. संविधानानं काय केलं असेल? संविधानानं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला बळ दिलं आणि या देशाचा अंतिम मालक केला. मी कायम सांगत आलेलो की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा सुद्धा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही. हा देश तुमचा आणि माझा. We the people of India, आम्ही भारताचे लोक, आम्ही सत्ताधीश आहोत, आम्ही मालक. संविधान जेव्हा लिहून पूर्ण झालं त्या संविधान अर्पण कोणाला तरी करावं अशी कल्पना पुढे आहे. पुस्तक लिहून झालं. सुरेश सावंत तुम्हाला माहिती, पुस्तक लिहून झालं की पुस्तकाला अर्पण पत्रिका असते. मध्यंतरी आमच्या एका मित्रानं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक अर्पण केलं ऐकलं आणि अर्पण पत्रिकेमध्ये असं लिहिलं, माझ्या प्रिय पत्नीस हे पुस्तक सपरेल. आणि खाली लिहिलं, जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वी झालं असतं. तुम्हाला पटलं नाही, यांनी किती पटलं बघा. आपली ताकद काय त्यांना माहिती आहे. संविधान लिहून पूर्ण झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. तेव्हा काही लोक म्हटले गांधींना अर्पण केलं पाहिजे, महात्मा गांधींना अर्पण केलं पाहिजे, महात्मा गांधी राष्ट्रपिता त्यांना अर्पण केलं पाहिजे. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी कल्पना फेटाळली आणि म्हटलं कोणाच्या चरणी आपली राज्यघटना अर्पण करायची. म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःपर्यंत ही घटना अर्पण करतो. सर्वसामान्य माणूस किती महत्वाचा आहे हे सांगणारी, हे अधोरेखित करणारी अशी ही राज्यघटना. परवा नाशिकमध्ये बोलताना मी गंमत सांगितली. तुम्हाला बाबासाहेबांचा सिनेमा निघाला जब्बार पटेल यांचा, तुम्हाला काही लोकांनी बघितला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा सिनेमा डॉक्टर जब्बार पटेलांनी काही वर्षांपूर्वी केला. तो सिनेमा जेव्हा आला त्या सिनेमामध्ये बाबासाहेबांचा रोल, बाबासाहेबांची भूमिका मामुटीने केली. मामुटी असं म्हणतात की एवढे रोल केले पण ही भूमिका त्यांना फार जड आहे. कारण तो म्हणला की बाकी सगळे करू शकतो पण बाबासाहेबांच्या डोळ्याचं स्वप्न कसं दाखवायचं हे मला कळत. तो सिनेमा ब्राझीलमध्ये एका फिल्म फेस्टिवलला ब्राझीलमध्ये आणि ब्राझीलमध्ये तो सिनेमा दाखवला. त्या सिनेमाला काही टायटल्स होते इंग्लिश, बाकी टायटल्स होते. तर ब्राझीलच्या एक चित्रपट समीक्षक महिला होती. त्याला काही इंग्रजी पण कळत नव्हतं आणि हिंदी पण कळत नव्हतं. त्याला कळलं नाही की हा नक्की काय करताना पिक्चर काढला काय. बाहेर जेव्हा जब्बार आले तेव्हा या बाईंनी जब्बारला विचारलं, म्हणजे तुम्ही दिग्दर्शक आहात का या चित्रपटाचे? हो मी दिग्दर्शक. म्हणजे तुम्हाला तुम्ही काय कल्पना शक्ती तुमची, तुम्ही तुमच्या कल्पनेनं काय उत्तुंग व्यक्तिरेखा उभी केलेली आहे. जब्बार म्हणते कल्पना नाही, हा माणूस आमच्या देशामध्ये जन्मला त्यानं आम्हाला नवा जन्म दिला. हा खरा माणूस आहे. ऐका, तेव्हा त्या बाई म्हटल्या मग तर या महापुरुषाबद्दल काय बोलावं मला कळत नाही. कारण जगाच्या इतिहासातला एकमेव महापुरुष आहे ज्यानं एकाच सह्याद्रीमध्ये एक राज्यघटना जाळली मनुस्मृती नावाची आणि त्या सह्याद्रीमध्ये दुसरी राज्यघटना केली संविधान. एकाच सह्याद्रीमध्ये हे धर्म आलेलं आहे ही फार मोठी गोष्ट. अनेक त्या पिढ्या जातात, जनरेशन जातात. मार्टिन ल्युथर किंग असं म्हणाला, आय हॅव अ ड्रीम. मग बराक ओबामा म्हणाले, येस ठीक आहे. पिढ्या गेल्या एकाच पिढीमध्ये एकाच सह्याद्रीमध्ये मनुस्मृती जाळणं आणि त्या सह्याद्रीमध्ये नवसंविधान राज्यघटना निर्माण करणं हे किती मोठं आणि किती महत्वाचं आहे. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की हे काम काय आहे, हे संविधान काय आहे आणि हा वारसा काय आहे. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संविधान कळायला पाहिजे. आणि मला अविनाश तुमचं कौतुक यासाठी आहे, मग अशी अभिसरणाचा उल्लेख केला, कुणी केलं तुम्हीच केलं अभिसरणाचा उल्लेख. हे खरं आहे की जाती पाती धर्माच्या पलीकडे संविधान कळायला पाहिजे. आणि त्या काय होतं, संविधान म्हणजे मी ते बौद्धांचं. अरे बेड्यांनो, त्या संविधानाचा सगळ्यात जास्त फायदा तर तुम्ही घेतला बौद्धांशिवाय.
जगाचा सक्सेस पासला. अडचण काय, काही वर्षांपूर्वी मी साम टीव्हीचं सापडत होतो आणि माझा आवाज भारताचा नावाचा एक शो त्या काळामध्ये सुरू होतो. आता माझं एक लेखन सुरू होतं, ते पुस्तक आहे मी द चेंज, आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक मी होता तुमच्याकरता घेऊन आलो. त्या पुस्तकाचं मी लेखन करत होतो आणि मला त्यासाठी बरीच पुस्तकं हवी होती आणि प्रामुख्याने बाबासाहेबांची पुस्तकं हवी होती, बाबासाहेबांवरची पुस्तकं हवी होती. तुम्ही सगळी ती पुस्तकं एकत्र केली आणि गाडीमध्ये ठेवली आणि मग गाडीमध्ये येता जाता मी ते वाचत होतो. माझा ड्रायव्हर मला एक गोष्ट म्हणतो, सर ते बाबासाहेबांवरची बरीच पुस्तकं गाडीमध्ये आहेत, तुम्ही जरा घरी ठेवून म्हटलं का. मला सिक्युरिटी गार्डने विचारलं, साहेब जेबी नाही अडचण काय, त्यांना सांगू का म्हणे जेबी आहे ते लक्षात आहे. या देशामध्ये जो जो आहे तो प्रत्येक जण जेबी आणि जो जेबी नाही तो भारतीय नाही. मजबूत माझ्या धर्माचा किल्ला आणि हा किल्ला नाही फक्त एक किल्ली पण आहे. कुणून कुठलंही असू द्या, कुणून आहे हरवून द्यायचं, कुणून आहे जाऊन द्यायचं, कुणून आहे महागायचं, कुणून आहे बेरोजगारीचं, एकच किल्ली आहे जय भीम. ती किल्ली आपल्याला कळायला पाहिजे, हा किल्ला आपल्याला कळला पाहिजे. फक्त त्यासाठी मी म्हणतो ना, जय भीम हे फक्त घोषणा नाहीये, ही जबाबदारी सुद्धा आहे. मी नेहमी सांगत असतो, एक लक्षात घ्या, तुम्हा सगळ्या आयांना सगळ्यांना मताचा अधिकार मिळाला. मताचा अधिकार इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत बायकांना मिळाला नाही. जेव्हा महिलांनी आंदोलन केलं की आम्हाला मताचा अधिकार द्या, तर त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले. तर अनेक पुस्तकं आहेत, सिनेमे आहेत, जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले, तुरुंगात डांबले गेलं, बाईला मताचा अधिकार मिळाला. 1928 पर्यंत महिलांना इंग्लंडमध्ये मताचा अधिकार होता. अमेरिकेमध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार. ते गंमत माझ्या पुस्तकात आहे. जे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, ते आपल्या डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग ओबामांच्या पहिल्या टर्ममध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान. ओबामा भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. ओबामा आणि मनमोहन सिंग दोघे फार जवळचे मित्र, दोघे स्कॉलर, दोघे बुद्धिमान, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या घराकडे. दोघं भेटले आणि भेटल्यानंतर ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट केलं. एक पुस्तक दिलं, कारण तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. पुस्तक प्रेझेंट केलं आणि त्या पुस्तकावर ओबामांनी वाक्य, ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात जुन्या प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय अशा लोकशाहीला सप्रेम. पण तेव्हा वेळेस काँग्रेस सीताराम येचुरी तिथं उभे होते आणि कम्युनिस्टांचे क्वेश्चन करणार काही नाही, पण लक्ष सगळे करायचं, लक्ष सगळे करायचं. त्यांनी बघितलं, येचुरीचा किती मोठा माणूस. येचुरी म्हटले, या वाक्याला माझा अक्षर तुम्ही लिहिलंय की जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम मिळेल, पण मुळात तुम्ही जुनी लोकशाही नाहीच आहात. तुम्ही हो का 1776 मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही आली आणि तुमच्याकडे 1950 आली, आम्ही जुने आहोत. येथून म्हणाले, लक्षात घ्या, 1965 पर्यंत तुमच्या देशात प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार. चुकवलं नाही. मी नेहमी सांगतो, न भांडता न झुंजता ज्यांना मताचा अधिकार सहजपणे मिळाला असा भारत हा एकमेव देश. आणि त्यात मी दुःखानं सांगतो, निवडणुकीमध्ये तिथं मतं विकली जातात, तोही हा एकमेव देश. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जो जय भीम म्हणतो त्याला मतं विकायची नाही, आणि जो मत विकतो त्याला जय भीम म्हणायचं. तुम्ही कल्पना करा, भारतामध्ये मतदार यादी तयार करणं एवढ्या मोठ्या देशाची किती अवघड काम होतं. मतदार यादीमध्ये घर जाणं सोपे,
जर गेल्या परिसरामध्ये तर लक्षात येतं की किती दुर्गम गावं आजही या भागामध्ये आहे. हे मी मुंबईचा संपादक होतो सकाळचा, तर या भागात मी भरपूर फिरलोय. चहापूर, धारूर वगैरे सगळ्या भागामध्ये फिरलोय. सगळे आदिवासी गावं, खेडी, पारी आजही अवघड आहे. त्या काळामध्ये या गावांमध्ये मताधिकार देणं तो लोक निरक्षर. महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण तेव्हा 6% होतं. ते निवडणूक अधिकारी कुठे ते घरी जायचे, तेव्हा काय बेल नव्हती, कडी असायची, कडी वाजवायची. कडी वाजवली बाई दरवाजा उघडायची. ती विचारायची, त्याला विचारायची कोण आहे का, म्हणजे मुलीच नाही, तू कोण आहे. बायकांना असं सुरू केलं होतं, तू कोण आहे म्हणजे बरं तुमचं नाव सांगा, मतदार यादी तयार करतो, तुमचं नाव सांगा, नाव सांगा. मग ती म्हणायची माझं नवरा कमाव आहे. नवऱ्याचं नाव सांग, ती म्हणायची मी नसते नवऱ्याचं नाव घे. मतदार यादी तयार करणं म्हणजे मी सांगत नाही. ऑल इंडिया डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सगळा तपशील येतो, सगळं करणं असं ते कठीण होतं, पण तरीही प्रत्येकाला मताधिकार दिला गेला. तेव्हा संसदेमध्ये संविधान सभेमध्ये हा मुद्दा पुढे आला होता की मताचा अधिकार देण्यासाठी किमान शिक्षणाची गरज आहे. निरक्षर माणसं आहेत, त्यांना काय करणार आहे. बाबासाहेबांना माहिती होतं शिकलेले कोण आहे. बाबासाहेब म्हटले माझी माणसं निरक्षर असतील पण माझ्या माणसांमध्ये एक चांगली. आणि बाबासाहेब पुढे म्हणाले एक वेळ माझ्या विचारवंतांमध्ये जाती वाटत नाही, पण मला माझ्या सर्वसामान्य माणसांबद्दल. संविधानाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे, त्यामुळे कधीही विसरता कामा नये. हा देश जेव्हा तयार होत होता, घडत होता, तेव्हा अनेक जण असं म्हणत होते की हा देश स्वतंत्र झाला तर तो कोसळेल, हा देश टिकणारच. मी कुठे धर्म, मला सांगा जगाच्या कुठल्या देशामध्ये एवढे धर्म आहे, एवढ्या भाषा. त्या शहरामध्ये आदिवासी मुली म्हणतात काहीतरी असते. पण आम्ही जळगावला गेलो काही झाली, पण मला अहिराणी माहिती द्यावी नाही. त्या जळगावमध्ये गेला मला कळलं की अहिराणीच्या 16 उपबोली भाषा. ते उपसैला मी गेलो त्यांची वेगळीच भाषा. तुम्हाला जमतं सांगा, परवा मी कोल्हापूरला गेलो, मग ते बॉबी माहिती का, खायची बॉबी मिळते तर काय म्हणतात पुंगळ्या. बरोबर आहे. ती पुंगळे आहे की मी चालवलं टूर नाक्यावर, किती तू होता बरोबर टूर नाक्यावर. मी म्हटलं अरे ते लिवा, तुम्हाला वाटतं सर ते वेगळं असेल, लहानपणाची आठवणी झाला असं ते वेगळं. म्हणजे काही लोकांमध्ये ते काय बरं का, काही लोकांमध्ये लहानपणाची आठवणी होत्या. पण पुढचं फार छान सांगितलं. म्हणजे मोठं होण्याचा अर्थ काय, मोठं होणं म्हणजे लहान व्हायला शिकणं. मला लहान होता येतो खरा अर्थ मोठं म्हणजे 10 लोकांची घातली छान आणि असं मस्त फोटो काढले. पण ते फोटो काढला की फेसबुकवर टाकावा लागतो, ते शास्त्र आहे. तो फेसबुकवर फोटो टाक आणि रोज लिहिलो की 10 लोकांमध्ये बॉबी. तर बॉबी म्हटलं की लगेच खाली वगैरे लिहिले ना की बॉबी एक कुंबळी आहे. बरं का, ते एकाला वेगळं कुंबळी नाही, तो कोंबडा पंडित आहे. अरे तो बॉबीला आपल्या नावाने आहे, पण हा भारत आहे. यातलं कुठलंच नाव, कुठला शब्द योग्य नाही, कुठला शब्द अयोग्य नाही, सगळे शब्द बरोबर आहेत. भारतामध्ये एवढं वैविध्य आहे, एवढ्या भाषा, एवढे पंथ, एवढे धर्म. भारत नावाचा देश ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी कोसळेल अशा प्रकारची मांडणी केली जाते. चर्चिल नावाचे फार मोठे पुरुष विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. चर्चिल यांनी एक भाषण केलं 1940 आणि त्या भाषणामध्ये चर्चेत असताना की भारत नावाचा देश जर स्वतंत्र झाला तर तो काही वर्षांमध्ये कोसळेल, हा देश टिकणार नाही. कारण एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा या देशाला जोडणारा एकही धागा आहे. त्यांचं वाक्य असं आहे की भारत हा देशच नाहीये, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. म्हणजे अक्षरवृत्त असतं, रेखावृत्त असतं, विषयवृत्त असतं. तर तुम्ही कधी बघितलंय यात तुम्ही बघितले विषयवृत्त, तुम्ही बघितले अक्षरवृत्त. अक्षरवृत्त असतं, विषयवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही. फक्त परीक्षेमध्ये येऊन काय असतं आपण बघितले फक्त परीक्षेत. तसा भारत नावाचा देश आहे, हा देश नाहीच आहे, हा टिकणार नाही, हा कोसळेल अशी मांडणी चर्चिल करत होते. चर्चिलचा देश नंतर दुभतला इंग्लंड आणि आयर्लंड, तर भारत मात्र ते मागायचे. कुछ बात है हस्ती मिट्टी नहीं हमारी,
कुछ बात है, हस्ती मृत्यु नहीं हमारी, आणि ही बात मन की बात नहीं, ये बात बाबा साहब की बात है, ये बात संविधान की बात है. की संविधानाची गरज मला कळायला पाहिजे की हा देश कोसळेल असं वाटलं आणि सुधारायला एवढं सर्व बनलं. जेव्हा बराक ओबामा भारतामध्ये आले तर म्हटले कोणी स्कूल ऑफ इंडिया सौंदर्य काय भारताचं. यू हॅव मेरी कोम, यू हॅव शाहरुख खान, यू हॅव निर्मला सिंग, ऑल टुगेदर. माझे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये कविता आहे. तुम्ही भाग देता भाग हा सिनेमा बघितला असेल. ही कविता आहे. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खासिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खासिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळे फिरणारे कोणाला दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. जावळे साहेब, तुम्ही कितीही नाकारले तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भराभरात उतरवा तोडा, तुमची काय. आम्ही भारतात गेलो हीच आमची ठाणी आहे. अविनाश उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. एका कार्यक्रमात मी आणि उद्धव साहेब एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं. उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हणालो, उद्धव साहेब, मी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणतो. पण एक लक्षात घ्या, जेव्हा हिंदू हृदय सम्राट सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. मला एकदम सांगितलं, पण ते मुस्लिम म्हणजे जरा मी काल फुलेवाड्यात गेलो. माझं काल फुलेवाड्यात व्याख्यान होतं आणि गंजपेठेमध्ये हा फुलेवाडा आहे. तुम्ही आपल्याला बघितला असेल. गंजपेठ ते बऱ्यापैकी मुस्लिम बहुल असा एरिया आहे. आणि काही झाली होती कार्यक्रमाची वेळ आली आणि काही प्रचंड पुण्यामध्ये तर वाहतुकीची कोंडी म्हणजे मी फार नशीबवान आणि भाग्यवान आहे की शहापूरमध्ये राहतो. पुण्यात वाहतुकीच्या कोंडीमध्ये जाऊन आमच्या एवढा वेळ राहतो. तर चालू मुस्लिम मध्ये येऊन जरा बाईक पलीकडे तू लहानाचा मोठा झाला सलीम जावेदचे सिनेमा बघत. तुझ्या लग्नामध्ये सगळी वाद्य दिसतील लाखांची. तुझ्या पोराचा हिरो शाहरुख खान. कुठे आहे हिंदू मुस्लिम? हा देश काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं हा देश संविधानामध्ये एवढे सारे धर्म, एवढे सगळे पंथ, एवढ्या भाषा सगळे असून सुद्धा हा देश इथपर्यंत येऊ शकला. हा जो राष्ट्रवाद आहे, ही जी आयडिया ऑफ इंडिया आहे, ही जी कल्पना भारताची, ती भारताची कल्पना समजते. आणि म्हणून मी असं म्हणतात की सगळ्यात महत्वाची गोष्ट 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं गाजलेलं भाषण. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, राज्यघटना शेवटी कायदे, राज्यघटना शेवटी कायदे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण होतील आम्ही भारताचे. सर्वसामान्य माणूस आहे भारताचा ही जी खात्री होती. आणि मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही भाषेचा असो, हा जो भारत आहे, हा भारत पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा भारत नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. नव्या पिढ्यांना कल्पना काय भारताची ती नीटपणे समजून सांगितली पाहिजे. तर माझ्या सांग, आपल्याला काय माहिती का, अनेक गोष्टी माहिती नसतात. बाबासाहेबांचं शहापूरशी वेगळं नातं आहे. बाबासाहेब शहापूरमध्ये येऊन गेलेले आहेत. ते स्वतः अलिबागमध्ये 3 वर्ष राहिले. कृषीवल नावाचं दैनिक आहे अलिबाग, त्याचं मी संपादक होतो. अलिबागमध्ये बाबासाहेब येऊन गेले होते. कृषीवल नावाची दैनिक आहे, ते सुरू करा असं बाबासाहेबांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा पहिला संप जगातला अलिबागमध्ये झाला, तो बाबासाहेबांच्या प्रेरणेने झाला. बाबासाहेबांचं या परिसराशी, ठाणे, रायगड या परिसराशी खूप वेगळं नातं आहे. सत्याग्रह झाला 14 तारखेचा. तो कुठे झाला? महाड. बाबासाहेबांनी सत्याग्रह जेव्हा सुरू केले किंवा ठरवलं करायचं, तो सत्याग्रहाला जागा कोण दिली? गावात कोणी जागा दिली नाही, पण जागा मिळणार नाही. तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जागा नाही मिळाली तर त्याचं करायचं कसं? तर फत्ते खान नावाचा एक माणूस होता. नंतर बाबासाहेब काय करतो ते तुम्हाला सांगा. फत्ते खानला जागा द्यायचं मान्य केल्यावर गावातल्या लोकांनी सुरू केला गोंधळ. तू गावात जागा दे, मग गावात राहतो कसा बघून घेतो. तर गावात काम करणं सोपं नसतं. आम्ही पुणे मुंबईत राहतो तर सोपं आहे, तुम्ही गावात काम करता. पण गावातले लोक वाटतात साधे, किती विलंबन असतं तुम्हाला माहिती. यांना किती म्हटलं बघा, मी 6 डिग्री असताना माझ्या केबिनमध्ये माझ्या गावाकडचे, मी पण गावात नाही,
माझ्या गावाकडची काही मंडळी आहे, फेटा, एकाच्या डोक्यावर टोपी, धोतर असे आहे. ते येऊन बसले. तर माझी ऐकर मुलगी तेव्हा नेमकी माझ्या केबिनमध्ये आली होती. ते गेल्यावर मला ती म्हटली, सर मगाशी ते आले होते ते किती इनोसंट होते. इनोसंट होते ते तुला मला विकून येतील म्हणतात. बघून तुला वाटतं गावात लोकांना एवढं म्हणतो बाहेर काम करण्यात मुलीच नाही, पण आम्ही लोकांनी गावात काम केलं म्हणून म्हणलं शहरात काम करू शकतो. ज्याला गावात काम करता येतं तो अमेरिकेत पण काम करू शकतो. तर गावात लोकांनी सांगितलं की बघ फक्त का तुला परत गावात जायचं, आता जागा दे तू बघ. प्रत्येकाने म्हटलं एक परमनंट डेव्हलपमेंट करावी, त्यानं केली, झालं. आणि प्रत्येकानं जागा दिल्यामुळे तो सरकार यशस्वी होऊ शकला. हे अनेकदा माहिती नसतं अनेकांना, पण बहिष्कृत भारतमध्ये याचा उल्लेख आहे. तुम्ही उल्लेख सांगितला, तो सांगितला पिंपरी चिंचवडच्या एका कार्यक्रमामध्ये. आणि माझं ते व्याख्यान आता बऱ्याच जणांनी उल्लेख केला की युट्यूबवर व्याख्यानं बऱ्यापैकी लोकांना माहिती असतात, अनेक संदर्भ लोक बघतात, ऐकतात. ते माझं भाषण खूप व्हायरल झालं, मिलियन्स मध्ये व्हायरल झालं. मला एके दिवशी एक फोन आला, संजय आपल्याशी बोलतोय का, म्हटलं बोला. पण सर मी महाडमधून बोलतो, तुम्ही ज्या प्रत्येकाचा उल्लेख केला ना त्यात मी नातू बोलतो. आणि तो पुढे कसं म्हणाला, सर मला माहितीच नव्हतं माझा आजचा मोठा होता. पण आपली अडचण हीच आहे, आपले आजी लय मोठे होते ते आपल्याला माहितच नाही. आपली आजी फार मोठी होती ते आपल्याला माहितच नाहीये. तुमच्याकडे आहे का माहिती नाही, पण माझ्याकडे अजूनही माझ्या आजीची गोधडी आहे. भारत म्हणजे गोधडी आहे. भारत ही गोधडी आहे. इकडचा कपडा तिकडचा कपडा, हा रंग तो रंग, हे ते सगळं वेगळी गोधडी आहे. काही करा पण ही गोधडी घुसवता कामा नये. गोधडी म्हणजे संविधान. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या सगळ्या पद्धतीने जो भारत आकाराला आलेला आहे तो सगळ्यांचा आहे, तुमचा आहे, माझा आहे, प्रत्येकाचा आहे. हा भारत समजून घेतला पाहिजे. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांना काय खात्री होती, जाती पातीच्या धर्माच्या पलीकडे आपण विचार केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. आपली अडचण काय झाली नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण भारतीय होण्याऐवजी आपली जातीची, आपण म्हणतो ते बुद्ध आहे पण जात सोडत नाही. मी लढायला गेलो, कारगिलला गेलो. कारगिलमध्ये युद्ध झालेलं आपल्याला माहिती. एका शाळेत मी गेलो. त्या शाळेत छान त्या मुली अशा मस्त त्या पोशाख वगैरे सुंदर मुली होत्या, लहान लहान मुली मुलं सगळे होते. त्याची प्रार्थना सुरू होती. तर त्या आठवणीमध्ये त्या मुलीने सारखं विचारलं, ते कारगिलचे युद्ध, कारगिलचे युद्ध, दोन तीन वेळा विचारलं. एक नवरी मुलगी पुढे आली म्हणजे सारखं कारगिलचे युद्ध विचारलंय मला, तुम्हाला माहित आहे का कारगिलचा बुद्ध पण आहे. आणि मग तिने मला कारगिलच्या बुद्ध मूर्ती दाखवल्या आणि मला म्हणाली तुम्हाला फक्त युद्धाचा कारगिल माहितीये पण हा बुद्धांचा कारगिल. बुद्धांचा हा देश असा निर्बुद्धांचा काळ झाला, हा खरा प्रश्न. आणि तो निर्बुद्धांचा होत असताना आपण हातबुद्धांचा झालो, हाही प्रश्न. आणि ते माहिती नसेल तर आपल्याला पुन्हा बुद्धांच्या वाटेने जावं लागेल. पण त्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जातीतनं बाहेर पडा. लक्षात घ्या, हे युद्ध सांस्कृतिक आहे, आपल्याला ते कळत नाही. सांस्कृतिक युद्ध आहे, जातीतनं बाहेर पडावं लागेल, धर्मातनं बाहेर पडावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज या जातीचे, आणि शिवाजी महाराजांचा प्रेरणा होते महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी, महात्मा फुले. रायगडामध्ये समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी, महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पोवाडा गायला कोणी, महात्मा फुले. आणि मगाशी उल्लेख केला सत्याग्रहाचा, बाबासाहेबांनी 14 फळाच्या त्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे, ते बहिष्कृत भारतमध्ये आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रहाची तुलना, या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी करतो. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह माझा पहिला सत्याग्रह.